स्त्रियांचे 10 गुप्त गुण जे त्यांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ बनवतात. जगात स्त्री आणि पुरुष दोघेही महत्त्वाचे आहेत, पण पुरुषप्रधान संस्कृती असल्याने अजूनही पुरुषांना स्त्रीपेक्षा अधिक महत्त्व दिलं जातं. अनेक वेळा आपण स्त्रीची खरी ताकद ओळखतच नाही. अनेक लोक अजूनही स्त्रीला कमजोर समजतात, तिला फक्त घरापुरती मर्यादित ठेवतात. पण खरं पाहिलं तर स्त्रीच्या मनात, स्वभावात आणि तिच्या वागण्यात असे अनेक गुण असतात जे तिला पुरुषांपेक्षा वेगळी आणि खास ओळख देतात. अनेक वेळा स्त्री शांत असते म्हणून लोकांना वाटतं ती कमकुवत आहे, पण तिच्या शांततेच्या मागे खूप मोठी ताकद लपलेली असते. एक स्त्री आई म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून आणि बहीण म्हणून घराला धरून ठेवते. ती घरात दिसत नाही, पण भरपूर मोठं काम करत असते. तिच्या त्यागामुळे आणि प्रेमामुळे अनेक कुटुंब अजूनही भक्कमपणे टिकून आहेत. अनेक वेळा पुरुष थकून जातो, पण स्त्री मात्र खंबीर असते. स्त्रीचे असे काही गुप्त गुण आहेत जे स्त्रीला पुरुषांपेक्षा वेगळी आणि श्रेष्ठ बनवतात. आज आपण असेच स्त्रियांचे 10 गुप्त गुण समजून घेणार आहोत. 1. खूप जास्त सहनशक्ती. स्त्रीचा सर्वात मोठा गुण म्हणजे तिची सहनशक्ती. आयुष्यात कितीही संकट आली तरी ती सहज हार मानत नाही. घरात कितीही काम असले तरी ती शांतपणे ते करत राहते. अनेक वेळा तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताण असतो, पण तरीही ती तक्रार करत नाही. एक आई दिवसभर काम करून थकलेली असली तरी मुलांसाठी हसून उभी राहते. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे ती रोज करत असते. तिच्या आयुष्यात अनेक वेळा अशा गोष्टी येतात ज्या खूप त्रासदायक असतात, पण ती त्यावर बोलत नाही. शांत राहून ते सगळं सहन करते. म्हणूनच घरातील लोक कधीकधी तिच्या सहनशक्तीचा अंदाजही लावू शकत नाही. पण हीच सहनशक्ती घर टिकवून ठेवते. संकट आलं तरी ती तुटत नाही, तर अजून मजबूत होते. अनेक वेळा ती स्वतःच्या भावना व्यक्तही करत नाही, तर दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करते. कुटुंब आनंदात राहावं म्हणून ती स्वतःचा त्रास लपवते. स्त्रीची सहनशक्ती ही तिची खूप मोठी ताकद आहे. 2. सर्वांच्या भावना समजून घेण्याचा गुण. स्त्रीला सर्वांच्या भावना खूप पटकन समजतात. समोरचा माणूस काय बोलतोय यापेक्षा त्याच्या मनात काय चाललं आहे हे तिला लगेच कळतं. म्हणतात ना, तिला 6 सेन्स असतो. घरात कोण दुःखी आहे, कोण त्रासात आहे हे तिला लगेच समजतं. म्हणूनच आईला मुलगा काही बोलला नाही तरी त्याची काळजी तिला कळते. पत्नीला पतीच्या चेहऱ्याकडे पाहून त्याचा दिवस कसा गेला हे समजतं. स्त्री मनाने खूप संवेदनशील असते. ती दुसऱ्यांच्या भावना समजून घेत असल्यामुळे घरात प्रेम टिकून राहतं. कधीकधी लोकांना वाटतं स्त्रिया जास्तच भावनिक असतात, पण खरं पाहिलं तर हीच त्यांची ताकद असते. कारण भावना समजून घेणारा माणूसच नात्यांना खऱ्या अर्थाने साथ देऊ शकतो. अनेक वेळा घरात भांडण झाले तरी ती दोन्ही बाजू समजून घेते. त्यामुळे ती लोकांना जोडून ठेवण्याचं काम करते. स्त्रीची भावनिक समज खूप मोठा गुण आहे. 3. संकटात धैर्याने उभे राहण्याची ताकद. अनेकांना वाटतं स्त्रिया घाबरट असतात, पण खरं पाहिलं तर संकटाच्या वेळी सर्वात आधी ताकदीने उभी राहणारी स्त्रीच असते. घरात एखादी अडचण आली तर ती शांतपणे उपाय शोधते. अनेक वेळा पुरुष निराश होतो, पण स्त्री त्याला आधार देते. आई आपल्या मुलासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जायला तयार असते. ती स्वतःची भीती बाजूला ठेवते आणि कुटुंबासाठी उभी राहते. तिच्या मनात भीती असते, पण तरीही ती मागे हटत नाही. प्रसंग कितीही कठीण असला तरी ती स्वतःला सावरते. कधीकधी ती स्वतः कोणालाही न सांगता रडूनही घेते, पण घरच्यांसमोर मजबूत राहते. तिचं हे धैर्य दिसत नाही, पण ती खूप मोठी ताकद असते. म्हणूनच संकटाच्या प्रसंगी स्त्री घराची खरी ताकद बनलेली असते. 4. अनेक कामे एकाच वेळी करण्याची क्षमता. स्त्रीचा आणखी एक मोठा गुण म्हणजे ती एकाच वेळी अनेक कामे करू शकते. घरातल्या स्त्रीकडे पाहिलं तर ती स्वयंपाक करताना मुलांची काळजी घेते, त्यांचा अभ्यासही घेते, कधी आवडती सिरियल मोबाईलवर बघूनही घेते. अनेक गोष्टी लक्षात ठेवते. अख्खं घर तिच्या ऊर्जेवर उजळून निघालेलं असतं. पुरुष अनेक वेळा एकाच कामावर लक्ष देतात, पण स्त्री एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळते. सकाळपासून रात्रीपर्यंत तिचं काम थांबतच नाही. पायाची चाकं फिरतच असतात. ती वेळेचं खूप चांगलं नियोजन करते. घरातील प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी यासाठी ती सतत लक्ष ठेवते. मुलांच्या शाळेपासून घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत सर्व काही ती लक्षात ठेवते. म्हणूनच घर व्यवस्थित चालतं. अनेक लोकांना तिच्या या सुपर पॉवरची जाणीवच नसते. 5. त्याग करण्याची तयारी. स्त्रीच्या आयुष्यात त्याग हा एक ठळक भाग असतो. ती स्वतःच्या इच्छा अनेक वेळा बाजूला ठेवते. मुलांसाठी, पतीसाठी आणि कुटुंबासाठी ती अनेक गोष्टी सोडते.
आई स्वतः उपाशी राहूनही मुलांना आधी खायला देते. अनेक वेळा तिच्या स्वप्नांपेक्षा ती कुटुंबाला महत्त्व देते. तिच्या मनात अनेक इच्छा असतात, पण ती त्या मनातच ठेवते. कुटुंब आनंदात राहावं यासाठी ती स्वतःचा आनंद बाजूला ठेवते. मुलं मोठी होत असताना अनेक स्त्रिया नोकरी सोडतात. घरातली कामं एवढी असतात की आवडीनिवडी कधी मागे पडतात हे तिलाही कळत नाही. हा त्याग कोणी पाहत नाही, पण तो खूप मोठा असतो. म्हणूनच घरातील लोक तिच्यावर अवलंबून असतात. तिच्या त्यागामुळे घर एकत्र राहतं. 6. नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा गुण. घरातील नाती टिकवून ठेवण्यात स्त्रीचा खूप मोठा वाटा असतो. ती लोकांना जोडून ठेवते. भांडण झाले तरी ती ते मिटवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबातील लोक एकत्र राहावेत यासाठी ती खूप प्रयत्न करते. ती सगळ्यांना समजून घेते आणि समजावते. अनेक वेळा ती स्वतःचा राग बाजूला ठेवते. कुटुंबातील प्रेम टिकून राहावं यासाठी ती शांतपणे प्रयत्न करत राहते. बऱ्याच वेळा यासाठी ती नवऱ्याचा रोषही ओढून घेते. तिच्या या स्वभावामुळे कुटुंबातील अनेक नाती तुटण्यापासून वाचतात. 7. स्त्रीचा सिक्स सेन्स. अनेक वेळा स्त्रीला काही गोष्टी आधीच जाणवतात. कोणता माणूस चांगला आहे किंवा कोणावर विश्वास ठेवू नये हे तिला पटकन कळतं. लोक याला सिक्स सेन्स म्हणतात. ही तिची नैसर्गिक ताकद असते. अनेक वेळा ती एखाद्या व्यक्तीबद्दल आधीच सावध असते. तिच्या मनाला काहीतरी बरोबर वाटत नसेल तर ती नवऱ्याला लगेच सांगते. अनुभवामुळे तिची ही समज आणखी वाढते. त्यामुळे ती कुटुंबाला अनेक संकटांपासून वाचवू शकते. म्हणूनच तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यात नक्कीच तथ्य असतं. 8. प्रेम आणि ममता ओतप्रोत भरलेली असते. स्त्री जेव्हा प्रेम करते तेव्हा ती पूर्ण मनाने करते. तिचं प्रेम खूप खरं असतं. आईचं मुलावर असलेलं प्रेम, पत्नीचं पतीवर असलेलं प्रेम किंवा बहिणीचं भावावर असलेलं प्रेम हे खूप प्रामाणिक असतं. ती ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याची खूप काळजी घेते. त्या व्यक्तीच्या आनंदातच तिचा आनंद असतो. ती छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम दाखवते. तिच्या प्रेमामुळे घरात ऊब आणि जिव्हाळा राहतो. म्हणूनच म्हटलं जातं ना, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. 9. संयम आणि शांततेचा गुण. स्त्री अनेक वेळा शांत राहते, पण तिची ही शांतता कमजोरी नसते. ती विचार करून बोलते आणि संयम ठेवते. त्यामुळे अनेक भांडणं टळतात. ती राग आला तरी लगेच प्रतिक्रिया देत नाही. थोडा वेळ थांबवून विचार करते. त्यामुळे परिस्थिती बिघडत नाही. तिच्या शांत स्वभावामुळे घरात स्थिरता राहते. म्हणूनच तिचा संयम घरासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता यात अनेक जण म्हणतील की तिला पटकन राग येतो, पण कोणी तिच्या मानसिकतेचा कधी विचार केला आहे का? तिच्या अंतर्गत किती बदल होत असतात. हार्मोनल इम्बॅलेन्स होत असतो, ज्यामुळे ती चिडचिडी होऊ शकते. थोडं तिला समजून घ्या. 10. नवजीवन निर्माण करण्याची ताकद. स्त्रीला निसर्गाने सर्वात मोठी देणगी दिली आहे, ती म्हणजे नवजीवन निर्माण करण्याची ताकद. ती आपल्या शरीरात 9 महिने बाळ वाढवते आणि त्याला जन्म देते. हा अनुभव आणि ही ताकद पुरुषाला कधीच मिळू शकत नाही. त्या काळात ती खूप त्रास सहन करते, पण तरीही आनंदाने सगळं स्वीकारते. आई होणं हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव असतो. ती मुलाला जन्म देऊन एका पुरुषाला बाप होण्याचं सौभाग्य देते. हा खरं तर तिचा पुनर्जन्म असतो. म्हणूनच स्त्रीला सृजनशक्तीची देवी मानलं जातं. आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी, स्त्री कोणत्याही रूपात असो, ती आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थान घेऊन येते. लहानपणी आई आपल्यासाठी रात्रभर जागते, आपल्याला वाढवते आणि आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते. बहीण आयुष्यात मैत्रिणीसारखी साथ देते आणि आपल्या आनंदात आनंद मानते. पत्नी घरात येते तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. अनेक वेळा ती स्वतःचा आनंद, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते आणि घरासाठी जगते. म्हणूनच स्त्रीच्या मनात खूप प्रेम, सहनशक्ती आणि समजूतदारपणा असतो. तिच्या या गुणांमुळेच घरात माया, जिव्हाळा आणि आपुलकी टिकून राहते. स्त्री ही घराला आधार देणारी शक्ती असते. तिच्या त्यागामुळे आणि प्रेमामुळे कुटुंब आनंदाने जगत असतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील स्त्रीचा आदर केला पाहिजे आणि तिच्या कष्टांची कदर केली पाहिजे. कारण ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो त्या घरातच खऱ्या अर्थाने सुख, शांती आणि आनंद नांदत असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख, समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत
धन्यवाद.